बघा फटकाना करत छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। तुम्ही जो कचरा करता तो सोबत घेऊन जावा, कारण गड ही तुमची मालमत्ता नाही, सगळ्यांची, आपल्या राजांचा ठेवा आहे आपल्याजवळ. गुड मॉर्निंग मित्रांनो, या ठिकाणी सकाळचे 6:30 वाजता गावकरी गँग आम्ही निघालोय कर्नाळा फोर्टला. इथून सुमारे 18 किलोमीटरच्या अंतर. In 200 meters. इथून आपल्या ट्रेकिंगला सुरुवात. ही गावकरी गँग. चला. छत्रपतींनी आपल्यासाठी काय सोडले ते पाहूया. खराब चालू इथे. Wow, that's like looking very good. Hi, Markanda. It's looking like a monkey boy. Oh no! Oh no! तेव्हा ते डोक्यात होतं काकुरा काढून बघा फटकाना करत पोच पोच आहे का नाही. कमीत कमी आपल्याला इथून कर्नाटक जाणारे 2.2 किलोमीटर इथून आपल्याला जायचे. चला. चला चला मुलांना चला. आता बसलोय कसं व्हायचं अजून 2 किलोमीटर. 2 आपली 5 किलोमीटर.
रे बोलायचं नाही, आनंदी राहायचं. दयनीय झालेली आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नाम राजू शेठ विठ्ठल झिंजाट आणि कौन सात तेरे नामचे सलमान खान. एकच नंबर मला का झाला. तुम्ही गप्प बसा. दमलेत, परंतु तरी ह्या वयात एवढ्या जिगरीने तरतात, त्याबद्दल त्यांचं मी शब्दात आभार मानू शकत नाही. शिंदेला चांगली कामं जमणारच नाही इथून पुढच्या काळात. सरकार आमचं आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सरकार मार्केट केलंय जाम, लोक उतरायला लागली पा. आपण उतरू द्या माऊली, तुम्ही लेट आले. विठ्ठला पांडुरंगा जय श्रीराम. हा डोंगर चढ करण्याची बघूया रायू शेठला मला काय नाही, मी काय करू. अजय दिसतंय का? चला मित्रांनो, चला मित्रांनो. संपलं का मरते आता. अर्धा पार केला, आता थोडं अंतर बाकी आहे. चला तरी गडावर जाऊन गडाची माहिती घेऊयात. कर्नाळा किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आमचा ग्रुप गावकरी गँग हा देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेला आहे. गडावर पोहोचल्यानंतर जय शिवाजी महाराजांचा चांगला संदेश आणि गडावरील चांगलं असं मंदिर पाहू शकता. सुंदर असं रम्य वातावरण. हे मुलांना कसं वाटलं? हे कसं वाटला प्रवास? हा प्रवास करत असताना आलेला अनुभव. पहिल्यांदाच किल्ला चढतोय, थोडंसं थकल्यासारखं वाटतंय, पण आनंद हा दुगणित करणार आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी रावशेठ झिंजाड थोडेसे दमल्यासारखे वाटतात, पण त्यांची एनर्जी पाहून चढण्यात आम्हाला जी प्रेरणा भेटत आहे. वय वर्ष 55. अजून काही पण यंग दिसतात. वयाचं कोणतंही त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही. त्याचबरोबर आमच्या सगळ्यात जवान ओमकारदादा शिंदे अतिशय उत्स्फूर्त असा कार्यकर्ता, चॉकलेट बॉय. त्याचबरोबर आमचे नेते सुशांत शिंदे, कोणत्याही मोहिमेत असतात. त्याचबरोबर नवीन जोडलेला गेलेला सहकारी तुषार अतिशय मनमोहक आहे, अतिशय आनंद देऊन जातो सोबत असताना. त्याचबरोबर आमचे अमोल झिंजाड यांच्या नेतृत्वाखाली या ट्रिपचं आयोजन झाले, त्यांनाही धन्यवाद. आणि दुर्मिळ किल्ला चढण्याचा योग आलाय आज, तो आता एन्जॉय करतो आम्ही. चला एन्जॉय करू.
आम्हाला फक्त पाण्याचा कप भेटलाय. इकडे घ्या आम्ही वरच्यावर हात लाव भाऊ. तू छोडा. हे कर्नाळा किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. खालून कमीत कमी आम्ही 2 ते 2.5 किलोमीटर या ठिकाणी पायी चालत आलेलो आहोत आणि किल्ल्यावर पोहोचल्याचा आनंद हा खूप वेगळा आहे, आनंददायी आहे, प्रेरणादायी आहे. सगळ्यांनी या किल्ल्यावर आलं पाहिजे, एकदा तरी यावे. भेट द्यावी. चला आतमध्ये प्रवेश करू. महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कर्नाळा किल्ला चढल्यानंतर आम्हाला एक ग्रुप भेटला. त्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं आहे. प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्या मुलांना भेटूया, त्यांनी स्वच्छता मोहीम केलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. सगळा व्हिडिओ केले ग्रुप. मित्रांनो, आमच्या ग्रुपचं नाव आहे सह्याद्री वॉरियर. आम्ही सकाळी 5 वाजता डिगा या एअरपोर्ट स्टेशनवर आम्ही इथे सध्या सकाळी 7 वाजता आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो. तिथून आम्ही कर्नाला खाली उतरलो तर आम्हाला काही कचरा बिचरा व्यवस्था दिसला. तर आम्हाला ही नदीचं हे आपलं जलकुंडाचं नाव माहिती नाही. त्याचं कचरा, परत प्लॅस्टिकच्या पिशव्या, परत नावं बिवली. नावं तर सध्या आम्हाला पुसायला नव्हती आली, पण कचरा आमच्या मित्रांपैकी काही नाही तिथं कचरा काढला. तो कचरा सध्या आम्ही त्या विवेक मुलाकडे नावाकडे दिलाय. तर कृपया गडावरती कचरा करू नये अशीच ही कल्पना आहे. आणि ती म्हणजे आमची आवड आहे, लहानपणापासूनचे आम्ही मित्र. आणि आता ही कल्पना धरून आम्ही या गडावरती आलो. थोडाफार कचरा दिसला तो आम्ही साफ केला. आणि एक आवड म्हणून आम्हाला फिरण्याची ही आहे आणि आम्ही सगळे एकत्रच असतो. आणि आमचा संदेश एवढाच की तुम्ही जो कचरा करता तो सोबत घेऊन जावा, कारण गड ही तुमची मालमत्ता नाही, सगळ्यांची. हा आपल्या राजांचा ठेवा आहे आपल्याजवळ. त्यामुळे आपला कचरा स्वतःच घेऊन जावा. हीच आमची. कोणी आपले काही नाव बिव असेल कोरायचं नसतं, काही कपल चिपल तर आपले दगड बिगड नाव बिव लिहितात. ते असे ते वाईट घाणेरडी गोष्ट ती. त्या आतमध्ये जाऊन ते गडकुंडा बिंडा लिहायचं या खरं तर असं केलं नाही पाहिजे. ते गड किल्ले आपल्या महाराजांचे संरक्षण करण्यासाठी दिलेले आहेत ते. आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला हीच विनंती असेल की कोणीही आपला खाऊचा वगैरे कचरा कोणी टाकून देऊ नये. ते प्लॅस्टिक वगैरे काही असेल ते आपल्या आपल्या बॅगेतून घरी घेऊन जा. जलकुंड घे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून बोलतो कमी खातचा. हे जीन्स तुझ्या तर बॅग जाऊ शकत नाही. हे खोलू का पाणी वर पुढं पुढं. हा ते लय दिवसाचं लय वर्षाचं पाणी. हे पाणी नको करू. इथे वरतून मग काय दिसते प्यायसारखं पाणी नाहीये. बराबर जरा पण प्यायसारखं पाणी. कसलं पाणी? अरे याच्यावरती बघ काय हे निवडा नीट बघ. येऊन इथं इथून बघ. ॲलर्जी बिलर्जी व्हायची. ठेव की ते ठेवतो दगडावर.
आत्ताच आम्ही गड उतरून आलो आणि इथे आपलं शेजारी जे भोजनालय आहे तिथे आम्ही जेवण केलं. एकदम अल्प दरात स्वस्तात मस्त अशा प्रकारचं जेवण आहे आणि खूप छान वाटलं. खूप छान वातावरण आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. भेटूया आपण लवकर नवीन व्हिडिओत नवीन ठिकाण.